उद्धव ठाकरेंची आज दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. तर राज ठाकरेंनंतर आता उद्धव ठाकरेंची ही हिंदी सक्ती वादात उडी. शिक्षण मंत्री दादा भुसे घेणार राज ठाकरेंची भेट. हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार. भाजप आमदार बबनराव लोणीकरांची जीभ घसरली. तुझ्या बापाला पेरणीसाठी 6,000 रुपये मोदींनी दिले तर अंगावरील कपडे आणि चपलाही सरकारमुळेच. एका कार्यक्रमात बोलताना लोणीकर पुन्हा बरळले. संताजी घोरपडे कारखान्यातील कथित अफरातफरी प्रकरणी मंत्री मुश्रीफांना क्लीन चिट. गुन्हा रद्द करण्यासाठी मुश्रीफ यांनी दाखल केलेली याचिका काढली निकाली. धाराशिवमध्ये लाचखोर पोलिसांनी अधिकाऱ्याला फिल्मी स्टाईलने पाठलाग करत आवळल्या मुसक्या. 1 लाखांची लाच घेऊन पोलिसांनी काढला होता पळ. भर रस्त्यात रंगला अटकेचा ड्रामा. घटना सीसीटीव्हीत काही. कॅन्सरग्रस्त आजीला मुंबईजवळ आरेमधील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार. पोलिसांनी तपासानंतर नातवासह दोघांना केली अटक. कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर. मात्र अद्यापही 60 बंधारे पाण्याखाली असल्यामुळे वाहतूक विस्कळीत. उत्तराखंडच्या बद्रीनाथ महामार्गावरील अलकनंदा नदीत कोसळली बस. राजस्थानहून येणाऱ्या बसच्या अपघातात एका महिलेचा मृत्यू तर 7 जणांचं रेस्क्यू करण्यात यश. हिमाचल प्रदेशच्या अनेक भागांमध्ये ढगफुटी. कुलूतील सेंज घाटी आणि धर्मशाला इथल्या वीज प्रकल्पाचं काम करणारे 15 ते 20 कामगार वाहून गेल्याची भीती. आज संध्याकाळी 4:30 वाजता स्पेस स्टेशनमध्ये पोहोचणार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला. 14 दिवसांच्या मिशनवर गेलेत शुभांशु.